नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी मुद्दा टॅग केला आहे तो मला अतिशय महत्त्वाचा यासाठी वाटला की आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी खरं म्हणजे ते कालच झालेल्या आहेत, पण आज त्या प्रसारमाध्यमामध्ये आल्या आणि त्यानंतर हे स्पष्ट होत चाललेलं आहे का की शिवसेनेचा जो गेली 56 वर्ष म्हणजे 1966 सालापासून केवळ 2 वेळेला जो दसरा मेळावा रद्द झाला आणि शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेना प्रमुखांची जी पहिली महाराष्ट्रानं बघितलेली शिवसैनिकांच्या भाषेतली डरकाळी आणि जिथे दरवर्षी एक विचाराचं सोनं या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर शिवसेना प्रमुखांनी मांडलं, तो मेळावा यावर्षी होणार की नाही होणार आणि खास करून तो शिवाजी पार्कवरती, म्हणजे ज्याला शिवसेना ही शिवतीर्थ म्हणते, त्याच्यावरती होण्याची शक्यता का दुरावत चाललेली आहे. कारण ज्या पद्धतीच्या क्रिया प्रतिक्रिया आज आल्या आणि BKCच्या प्रशासनानं MMRDच्या प्रशासनानं जो निर्णय घेतला ते पाहता ही शक्यता फार दुरावत चाललेली दिसते आहे की शिवसेनेचा जो पारंपरिक दसरा मेळावा असतो तो शिवतीर्थवरती होईल का नाही होईल. कारण नियमावली सध्या एकतर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या 2 ठिकाणी शिवसेना कोणाची हा संघर्ष सध्या रंगलेला आहे. आणि तो संघर्ष अशा पातळीवरती आहे की जर महापालिका प्रशासनानं कुठल्याही शिवसेनेला ही परवानगी दिली, म्हणजे मूळच्या उद्धव ठाकरे गटाला ही परवानगी दिली किंवा श्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ही परवानगी दिली, तर त्याचा कायदेशीर उपयोग हा दोन्ही गटाकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये केला जाऊ शकतो. ही शक्यता वाढल्यामुळंच महापालिका प्रशासन आत्ताच्या या पार्श्वभूमीवरती कदाचित ही शक्यता आहे की या दसरा मेळाव्यासाठीचं जे पारंपरिक असं शिवतीर्थ किंवा शिवाजी पार्कचं मैदान आहे हे मैदान कोणालाच मिळणार नाही. आणि त्या स्थितीमध्ये आज मुंबईमध्ये MMRDच्या वतीनं जो निर्णय देण्यात आलेला आहे तो निर्णय फार महत्त्वाचा ठरतो. काय झालं बघा, आज MMRDच्या BKC म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या तिथं जी 2 मैदानं आहेत त्या दोनही मैदानावरती म्हणजे 2 वेगवेगळ्या मैदानावरती दसरा मेळावा घेण्यासाठी एक शिंदे गटानं अर्ज केला होता आणि दुसरा भारतीय कामगार सेनेनं अर्ज केलेला होता. भारतीय कामगार सेनेनं BKCच्या ज्या मैदानासाठी अर्ज केलेला होता ते मैदान आधीच कुणासाठी तरी बुक असल्यामुळे तो अर्ज फेटाळण्यात आला आणि शिवसेनेच्या शिंदे गटानं जो अर्ज केलेला होता तो अर्ज मंजूर झाला. त्यामुळं शिवतीर्थच्या संदर्भामध्ये जर महापालिकेनं कुठलाही निर्णय घेतला तर शिंदे गटासाठी तरी किमान हा एक पर्याय उपलब्ध आहे की ते BKCच्या मैदानावरती हा मेळावा घेतील. भलेही काल श्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना हे सांगितलेलं असलं की शिवसेनेचा मेळावा हा शिवतीर्थवरतीच होईल, तर ही शक्यता आजच्या सगळ्या घडामोडीवरती दुरावताना आपल्याला दिसते. आणि आज BKCच्या मैदानावरती शिंदे गटाला परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिंदे गटाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थवरतीच होईल अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाकडनं जाणीवपूर्वक घेतली गेलेली आहे. म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराचा वारसा आम्हीच वाहतो आहोत आणि म्हणून फक्त पक्षच नाही तर शिवसेनेशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी, मग ते शिवसेना भवन म्हणजे खरं म्हणजे शिवसेना भवन आणि दैनिक सामना हे 2 वेगवेगळ्या ट्रस्टखाली रजिस्टर्ड झालेल्या संस्था आहेत. या 2 संस्थांवरती सुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल की ही सुद्धा जागा आमचीच आहे, ही सुद्धा वास्तू आमचीच आहे अशा पद्धतीचा दावा एकनाथ शिंदे गटाकडनं केला गेला आणि पर्यायी शिवसेना भवन म्हणून आज ठाण्यामध्ये त्याची उभारणी करण्याच्या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे. इनफॅक्ट ते दादरमध्येच व्हावं की काय अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाने घेतलेली आहे. त्यामुळे शिवसेना भवन, शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचा गेला 56 वर्षाचा पारंपरिक दसरा मेळावा हा सुद्धा आमचाच आहे अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाने घेतलेली आहे. आणि म्हणून सर्वात आधी तर ऑब्व्हियसली ज्यावेळेला 2010 साली हे मैदान सायलेंट झोन म्हणून मुंबई हायकोर्टाने, ज्याला बॉम्बे हायकोर्ट आपण म्हणतो, बॉम्बे हायकोर्टनं डिक्लेअर केलं. त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी म्हणजे श्री बाळासाहेब ठाकरे यांनी या सायलेंट झोनच्या संदर्भामध्ये दैनिक सामनामधून टीकेची जोड उठवली होती आणि तेव्हाच्या सर्वच राजकीय पक्षांनी हे मैदान जर तुम्ही उपलब्ध करून देणार नसाल तर मग मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांनी काय करायची अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यानंतर मग मला वाटतं 30 ते 40 दिवस हे वेगवेगळ्या राजकीय सभांसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्यातली एक सभा जी असते ती शिवसेनेची दसरा मेळावा असतो आणि त्यासाठी नियमितपणे अर्ज करावा लागतो तो महापालिकेकडे. कारण सायलेंट झोनच्या संदर्भातले जेवढे नियम आहेत ते आम्ही पाळलेले आहेत असं किंवा आम्ही पाळू असं ते सांगावं लागतं.
सो ऑब्व्हियसली शिवसेनेकडनं सर्वात आधी हा अर्ज दाखल करण्यात आलेला होता, पण त्या अर्जावरती अद्याप कुठलाही निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलेला नाही. आणि बॅक टू बॅक शिंदे गटाचे आमदार सरदार सरवणकर की ज्यांनी दादर आणि प्रभादेवी भागामध्ये आता 2 गटामध्ये जो संघर्ष झाला, त्या संघर्षच्या आधी म्हणजे तो संघर्ष हा एक रेफरन्स असू शकतो की या भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही कुठल्याच गटाला तिथे सभा घेण्याची परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली जाऊ शकते. सो सदा सरवणकर यांनी अर्ज दिला, म्हणजे आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं अर्ज आला, नंतर श्री सदा सरवणकर यांनी अर्ज दिला, पण त्या अर्जावरती मुंबई महापालिकेनं अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यावेळेला मुंबई महापालिकेचे अधिकारी असं म्हणाले की ठीक आहे, सध्या गणपतीचा उत्सव सोहळा सुरू आहे आणि तो झाला की आम्ही लगोलग त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ. आता दसरा सोमवारपासून नवरात्राची पहिली माळ होईल आणि त्यानंतर मग ऑब्व्हियसली 10व्या दिवशी नवरात्रीच्या नंतरचा दिवस म्हणजे दसरा आणि त्या दिवशी शिवसेनेचा पारंपरिक मेळावा होणं अपेक्षित आहे. पण आता म्हणूनच मी प्रश्नचिन्ह टाकलं की ही शक्यता का दुरावलेली आहे की एकीकडे बीकेसी संदर्भातला निर्णय लगोलग झाला आणि दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या दसरा मेळावा संदर्भातला कुठलाही निर्णय हे सरकार घेत नाही. त्यातला कायदेशीर भाग पण मी तुम्हाला सांगितला की जर असा काही निर्णय घेतला तर दोन्हीपैकी कुठलाही गट हा न्यायालयामध्ये जाऊन किंवा निवडणूक आयोगामध्ये जाऊन हीच खरी शिवसेना आहे म्हणूनच आम्हाला परवानगी दिली अशा पद्धतीचा दावा करू शकतो, ही एक शक्यता. दुसरीकडे शिवसेनेची निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती दावा करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे आणि हल्लीच्या राजकारणामध्ये मैत्रभाव किंवा सामंजस्याची गोष्ट कुठेही राहिलेली नसल्यामुळं की जी आज श्री जयंत पाटील यांनी ही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते असं म्हणाले की शिवाजी पार्कवरती बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे हे वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने असा मेळावा घेतात, तर त्या ठिकाणी खरं म्हणजे हे मैदान हे शिवसेनेला द्यायला हवं. शिंदे गटांनी जो वेगळा गट झालेला आहे त्यांनी एक वेगळं त्यांना सभा घ्यायची असेल तर ती वेगळी सभा घ्यावी. अर्थात लॉजिक म्हणून हे बरोबर असलं तरी शिंदे गटानं ज्या पद्धतीची सध्या महाराष्ट्रामध्ये मांडणी केलेली ती पाहता असं काही होणे नाही आणि म्हणून ही शक्यता वाढलेली आहे की सामंजस्याने न होता नियमावलीच्या पातळीवरती होईल. आज बघा एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. सर्वात आधी तर मी जसं म्हणालो की अरविंद सावंत म्हणजे शिवसेनेचा अर्ज अद्याप फेटाळलेला नाहीये ही भूमिका घेऊन अरविंद सावंत यांनीच प्रतिप्रश्न माध्यमांनाही केले की आमचा गट नाही, आमचीच शिवसेना आहे. आणि जसा शिंदे गटाचा अर्ज फर्स्ट कम फर्स्ट बेसवरती स्वीकारला आणि भारतीय कामगार सेनेचा अर्ज फेटाळून लावला कारण तुमच्या आधी कुणीतरी ते मैदान बुक केलेलं होतं, तर त्याप्रमाणे शिवाजी पार्कच्या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे. पण ती भूमिका ही अशा पद्धतीनं शिवसेना मांडते हे लक्षात आल्याबरोबरच शीतल म्हात्रे की ज्या तिथल्या नगरसेवक आहेत आणि ज्या आता शिंदे गटाच्या प्रवक्ते आहेत त्यांनी मात्र लगोलग येऊन सांगितलं की नाही अशा पद्धतीनं आम्ही काही त्या शिवाजी पार्कवरचा दावाही सोडलेला नाहीये. म्हणजे एकीकडे MMRD मैदानाची परवानगी जरी शिंदे गटाला मिळालेली असली तरी दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा होऊ नये यासाठीचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत. आणि म्हणूनच शीतल म्हात्रे असतील किंवा राहुल शेवाळे खासदार राहुल शेवाळे असं म्हणाले आणि हे फार महत्वाचं आहे की काय पद्धतीचं शिंदे गटाकडनं आर्ग्युमेंट केली जाते आहे आणि त्यातनं काय महाराष्ट्रासमोरचं जे प्रोजेक्शन आहे ते काय आणखी ठसठसीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल शेवाळे असं म्हणाले की एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यामुळे ज्यांनी हा विचार पुढे नेला त्यांनाच हे मैदान मिळायला हवं, इतरांनी याबद्दलची मागणी करू नये, ही परंपरा खंडित होऊ नये जर कुठल्या नियमात ती आणलीच तर. म्हणून आम्ही MMRDच्या मैदानाचा विचार केला आणि म्हणून मी म्हटलं की शिवसेना पक्ष, शिवसेना भवन आणि शिवसेनेचा दसरा मेळावा या सगळ्या गोष्टीवरती शिवसेनेला दावा ठोकायचा आहे. आणि जसं अरविंद सावंत म्हणतायत त्याप्रमाणे काही हे होण्याची शक्यता मला फार दुरापास्त वाटते. अर्थात हे मैदान किती महत्त्वाचं आहे बघा. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर अनेक जण येऊन त्यांना विनंती करू लागले की तुम्ही एक विचार मांडा. तो विचार त्यांनी मांडला. तो अर्थातच शिवसेना प्रमुखांचा पहिला विचार हा शिवाजी पार्कवरती, शिवतीर्थ त्याला ते म्हणतात, तिथे झाला. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर आदित्य ठाकरे यांचं जे लॉन्चिंग झालं जिथे बाळासाहेबांनी त्यांच्या हातामध्ये तलवार दिली, बहुधा 2010 सालची गोष्ट आहे, तेव्हाही त्याच मैदानाचा बाळासाहेबांनी वापर केला. या मैदानावरती शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शरद पवार हेही आले होते, जॉर्ज फर्नांडिस यांना बोलवलं होतं, वाजपेयी आलेले होते. त्याप्रमाणे ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हे आजारी होते तेव्हा 2012 साली त्यांनी शेवटचं महाराष्ट्राला जे संबोधन केलं, अर्थात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना केलं, जे व्हिडिओ कॉन्फरन्सवरती केलं तेही त्यांनी तिथेच केलं. आणि मग त्यांनी
आता तुम्ही आजपर्यंत मला सांभाळून घेतलं, आता उद्धव ठाकरे यांना सांभाळा, अशी जी साथ महाराष्ट्राला घातली ती याच मैदानावरती. आजपर्यंत ही परंपरा केवळ 2 वेळा खंडित झालेली होती, जेव्हा मुंबईमध्ये खूप पाऊस पडला आणि त्या मैदानावरती चिखल झाला त्यावेळेला आणखी एक वेळेच्या कारणामुळे, आणि अर्थात कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष तर तिथे काही झालंच नाही. पण आता दिसतं असं आहे आणि शक्यता ही खूप वाढलेली आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा हा याच मैदानावरती होण्याची शक्यता ही हळूहळू मावळत चाललेली आहे. बहुतेक कोर्ट कच्चे होतील असं दिसतंय आणि कदाचित हाही प्रयत्न केला जाईल की महापालिकेचे अधिकारी या संदर्भातला निर्णय लवकर घेणारच नाहीत. ते जेव्हा घेतील त्यानंतर कोर्टामध्ये जाण्याचा वेळ सुद्धा शिवसेनेकडे फार कमी असेल, आणि जर ती परवानगी मिळालीच तर तशी परवानगी दिल्यामुळं लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होईल. दोन्ही गट आपापसात एकमेकांच्या समोर येतील, अशा पद्धतीचं चित्र वातावरण तयार होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, म्हणून तिथे मेळाव्याला परवानगी नको अशी शक्यता आहे. कारण प्रभादेवी दादरमध्ये सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जे काही झालं ती चुनूक होती. सो थांबूया आपण इथे. दिवसभरामध्ये आज ही मला महत्वाची बातमी वाटली. ही शक्यता आता वाढताना दिसते. ही यासाठीच मी प्रश्नचिन्ह टाकून म्हटलं की ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्यात आणि जी आर्ग्युमेंट शिंदे गटाकडनं केली गेली आहे ती पाहता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला तो होणारच नाही, किंवा झाला तर त्याबद्दलची अनिश्चितता शेवटच्या क्षणापर्यंत राहील अशीच व्यवस्था सध्या सरकारकडनं होताना दिसते आहे. तुम्हाला आमचे हे जे प्रयत्न आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा. माझा आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. थांबूया आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.